नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टार्ट विथ शुभांगी. तर फ्रेंड्स, अचानक माझ्या घरी पाहुणे येणार आणि माझ्याकडे जास्त काही घरात अशी भाज्या ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. तर माझ्याकडे दोनच ऑप्शन होते. त्यातल्या त्यात सुद्धा मी कशी काय ही थाळी अरेंज केली, ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पाहुण्यांना सुद्धा हे जेवण खूप आवडलेलं आहे आणि खूपच सिंपल वेनी बनवले आहे, पण रेस्टॉरंट स्टाईल बनवलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं थाळीतला पहिला पदार्थ आपण बनवतोय सुकी भाजी. त्यासाठी कढईमध्ये इथं सुक्या लाल मिरच्या टाकल्यात मी. भरपूर असा लसूण बारीक चिरून टाकलेला आहे, ठेचलेला नाहीये. कढीपत्ता टाकलाय, एक कांदा टाकलाय. कांदा आपल्याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की आपण इथे एक टोमॅटो ऍड करूया. ओके, टोमॅटो टाकलं, थोडंसं मीठ टाकून आपण हे टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित मऊ असे परतून घेऊयात. परफेक्ट. तर इथं ग्रेव्हीसाठी एक 2-3 गोष्टी वापरल्यात. 1 चमचा फुटाण डाळ, शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा बेसन आणि थोडंसं ओलं खोबरं. या चारपैकी एखादा आयटम नसलं तरी चालेल, चारही पाहिजे असं काय नाहीये. याचे मिक्सरला एक छान पेस्ट करून घ्यायची आहे. तोपर्यंत इथं ग्रेव्हीमध्ये आपण सुके मसाले टाकूयात. हळद अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे, त्यानंतर गरम मसाला टाकूयात, छान मिक्स करून घेऊयात आणि अर्धा चमचा धने पावडर सुद्धा ऍड करूयात. ओके, आणि मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं मी पाणी ऍड करते. परफेक्ट. तर इथं आपली पेस्ट सुद्धा वाटून तयार आहे. पेस्ट आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये ऍड करणार आहोत. तर नेहमी काजू वगैरे घालून आपण जी पेस्ट बनवतो त्यापेक्षा ही पेस्ट थोडीशी वेगळी आहे फ्रेंड्स. नक्की ट्राय करून बघा. भाजीला कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आलेला आहे. बेसन आपण थोडंसं कच्चं घेतलंय, त्यामुळे छान भाजायचं आहे, छान परतायचं आहे. आता ह्याला तेल सुटेपर्यंत भाजूयात आणि एका साईडला ट्रान्सफर करूयात. तोपर्यंत एका दुसऱ्या कढईमध्ये तेल घेऊयात. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकूयात आणि भरपूर असा लसूण बारीक चिरून टाकूयात. खमंग यायला पाहिजे फोडणीचा. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिरलेला पालक ऍड करायचा आहे. माझ्याकडे एक जोडी पालक होती, त्याला मी धुवून आणि बारीक चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा पालक आपण आता छान असं परतायचा आहे. परफेक्ट. पालक आत्ताच आपल्याला भरपूर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नंतर आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत, त्यामुळे आत्ताच आपल्याला पालक व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. पालक छान आपला परतला गेला आहे. परतलेला पालक आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये ऍड करूयात. नीट मिक्स करून घेऊयात सर्व गोष्टी. भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला हीच ठेवायची आहे, जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये. थोडंसं थिकनेस आपल्याला ह्या भाजीला हवा आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कलर टेक्स्चर. पालकाची सुक्की भाजी बटाटा घालून आपण बरेचसे प्रकार नेहमी करतो, पण जे आहे त्या कमीतल्या कमी साहित्यामध्ये पाहुण्यांसाठी आपल्याला काहीतरी वेगळं रेस्टॉरंट स्टाईल जर बनवायचं असेल तर हा ऑप्शन खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर टेक्स्चर सुंदर आलेला आहे. चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे मी आणि भाजीला छान असं खमंगपणा आलेला आहे. या भाजीला मी लसूणी पालक असं नाव दिलेलं आहे. तर थाळीतला आपला पहिला पदार्थ, खमंग पदार्थ तयार झालेला आहे. तर दुसरा पदार्थ बनवायला घेऊयात. इथे मी भात पांढरा बनवण्यापेक्षा थोडंसं ट्विस्ट म्हणून कुकरमध्येच डायरेक्ट मी जिरं, त्यानंतर हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ऍड केलेली आहे. नीट परतून घेतलेला आहे. ओके, तेलामध्ये छान परतून घेतलं. इथं मी 2 वाट्या तांदूळ जे आहे, बासमती तांदूळ मोठे लांबडे, तर ते मी फक्त वॉश करून घेतलेत. भिजवायला मला टाइम मिळालेला नाही, तुम्ही भिजवून सुद्धा ठेवू शकता. तर 2 वाटी तांदूळ मी छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता 2 वाटी तांदूळला 4 वाटी पाणी मी ऍड करणार आहे. तुम्ही 3-3.5 वाटी पण घेऊ शकता. मला मऊ पाहिजे म्हणून मी 4 वाटी पाणी ऍड केलेलं आहे. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया. पाण्याला एक छान अशी उकळी येऊ देऊयात आणि चवीनुसार मीठ ऍड करूयात. परफेक्ट. आता पाण्याला उकळी आल्यानंतर फ्रेंड्स ह्याच्यात 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये छान आपला भात शिजून तयार होईल. तर पांढरा भात बनवण्यापेक्षा हा ऑप्शन पण आपल्याला एकदम इझी आहे. डायरेक्ट जिरं मिरची टाकून आपण हा जिरा राईस इन्स्टंट बनवू शकतो. तर बघता बघता थाळीतला दुसरा पदार्थ पण आपला झालेला आहे. आता आपण तिसरा पदार्थ करूयात. तर त्यासाठी तर मी बटाट्याची थोडीशी रस्सा भाजी करणार आहे, जे आमटी म्हणून पण काम करेल आणि एक दुसरी भाजी आपल्या थाळीत असं पण दिसेल. त्यासाठी मी बटाट्याचा रस्सा करते. तर कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी आणि एक कांदा टाकलेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकली आहे. छान असं खमंग परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक टोमॅटो ऍड करूयात.
टोमॅटोसुद्धा छान ग्रेव्हीमध्ये नीट मिक्स करून घेऊयात. एकदम मऊ शिजला पाहिजे टोमॅटो. त्यानंतर मसाले टाकूयात. त्यामध्ये हळद, लाल तिखट, त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकूयात. ओके, मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करूयात. आता इथं भाजी पटकन होण्यासाठी इथं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे. डायरेक्ट बटाटे आपण जर फोडणीत टाकले तर शिजायलासुद्धा वेळ लागतो आणि शिजत शिजत आपला भाजीचा खमंगपणा, तवंगपणा सगळा निघून जातो आणि भाजी पण लवकर होत नाही. त्यासाठी मी इथं उकडलेले बटाटे वापरलेले आहेत. पाणी टाकायचं आहे. रस्सा आपल्याला कसा हवा तितपत पाणी आपण टाकायचं आहे. आता पाण्याला छान अशी उकळी आली की पाण्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकायची आहे, जर तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूयात. ओके, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट भुरभुरले मी. जास्त शेंगदाण्याचं कूट नाही, अगदी 1 चमचाभर टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. भाजीला आता छान दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि इथं आपलं बटाट्याचा रस्सा भाजी अगदी काही मिनिटात तयार आहे. तर बघता बघता आपली थाळी कंप्लीट झाली आहे फ्रेंड्स. इथं थोडेसे सॅलड कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण बनवलेला लसूणी पालक घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे. त्यानंतर थाळीतला दुसरा पदार्थ बटाट्याची रस्सा भाजी इथं केलेली आहे. मऊ असा मस्त जिरा राईस क्विक आपण कुकरमध्ये बनवला तो जिरा राईस घेतलेला आहे. आणि आज मी इथं घडीची पोळी बनवलेली आहे, ती पोळी ठेवूयात. आणि फ्रेंड्स ताट थोडंसं रिकामं वाटते म्हणून मी इथे एक उडदाचं पापड भाजून घेतलेलं आहे. तर बघता बघता कमी वेळेत फ्रेंड्स पाहुण्यांसाठी मस्त अशी आपली थाळी तयार आहे, जी सिंपल दिसते पण एकदम टेस्टी आणि सुपर बनवलेली आहे. पाहुण्यांना पण काहीतरी वेगळं आपण केलं असं नक्की वाटायला पाहिजे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर